नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आता नाना हे घर सोडून गेले म्हणून खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की आता त्यांना कुठे शोधायचं, कुठे गेले असतील ते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ, जरीही नाना रागावून घरातून गेले असतील तर ते परत येतील आणि तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे कसे येतील, ते इतके रागावून गेले, त्यांना कुठे शोधायचं आपण. ते एकदा चिडले तर ते पुन्हा समोर येत नसतात आणि तुला सुद्धा त्यांच्यावर इतका आवाज चढून बोलण्याची काय गरज होती बरं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ, आज मी मात्र नानांना सर्व काही खरं खरं सांगणार होतो आणि तेवढ्यात तेथे आजी आली. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की आईला सुद्धा आता काय झाले, खरंच मला काही कळत नाही म्हणून. हा ऐश्वर्याचा पुळका तिला कसा येऊ शकतो आणि हे बघ ते सर्व राहून दे. मला काय वाटतं की तू परत अगदी जा आणि नानांना शोधून घरी घेऊन ये. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा, नानांना शोधण्याची गरज नाही. आता नाना अशाच ठिकाणी आहे की त्यांना असायला हवे तिथे. तेव्हा आता सुमित्रा विचारते की म्हणजे जानकी तुला काय म्हणायचे. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा, नाना खूप चिडलेले आहेत ना, मग नाना आमचं कुणाचंच काही ऐकून घेणार नाही, परंतु आमच्यातीलच असं कोणीतरी आहे की जे नानांना समजवणार आहे ते. तेव्हा आता अवंतिका सुद्धा हसते, परंतु सुमित्रा विचारते की मला जे काही कळेल असं तुम्ही बोलतान का. तर अवंतिका म्हणते की आई हे बघा, नानांना समजवण्याची जी जबाबदारी आहे ना, ती आम्ही अशी कोणातवर तरी सोपवलेली आहे की जे नानांना योग्य प्रकारे समजू शकतील अशा व्यक्तीवर. त्यावर आता ऋषिकेश हसून म्हणतो की आई सारंग. तर ते ऐकून सुमित्राचा चेहरा खुलतो. सुमित्रा म्हणते की खरंच. तेव्हा अवंतिका आणि जानकी ऋषिकेश खूप हसतात. त्यानंतर आता लगेच जानकी ही तोंडावर बोट ठेवून आता सुमित्राला शांत राहायला सांगते. तर आता सर्वांना आनंद होतो. त्यानंतर सारंग आता इकडे नानांना घेऊन रिक्षातून एका अज्ञात अशा ठिकाणी येतो आणि रिक्षा थांबवतो. तेव्हा नाना म्हणतात की काय झाले, तू अशा ठिकाणी रिक्षा का थांबवलीस. अरे लवकर चल बरं, मला या गावाच्या बाहेर घेऊन चल लवकर. त्यावर आता सारंग म्हणतो की तुमच्या मुलाकडे मी तुम्हाला घेऊन जाऊ का. तेव्हा आता नाना म्हणतात की काय बोललास. तर सारंग म्हणतो की नाना अहो मी आहे. नाना आता घाबरतात. नाना विचारतात की तू नक्की कोण आहेस. तेव्हा सारंग आपल्या तोंडाचा मास्क अगदी बाजूला करतो आणि नाना तर अगदी धक्क्याने बघत असतात. नाना खूप घाबरतात, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता वळून जेव्हा नाना हे सारंगकडे बघत असतात आणि सारंग आता आपला चेहरा नानांकडे करतो, तेव्हा नाना फारच घाबरतात. सारंग असे करत असतात. नाना लगेच रिक्षाच्या खाली उतरतात आणि म्हणतात की तू सारंग कसा असेल नक्की. नानांना असं वाटतं की सारंगचं भूत वगैरे आहे की काय. नाना खूप घाबरून तेथून जायला निघतात, परंतु सारंग नानांच्या हाताला धरतो आणि म्हणतो की नाना असं काय करतात तुम्ही. हो मी तर तुमचा सारंग आहे नाना. नाना आता डोळ्यामध्ये पाणी येतं. नाना म्हणतात की अरे आमचा सारंग देवाघरी गेला, तू आमचा सारंग नाही न असू शकत नाही. तेव्हा आता सारंग नानांच्या हात धरतो आणि म्हणतो की नाना अहो तुम्ही असं काय करतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा सारंग आहे. त्यावर आता नाना म्हणतात की हे बघ, तू मला नाना म्हणू नकोस, तू आमचा सारंग नाही. तर नाना अहो ऐकून तरी घ्या, तुम्ही शांत व्हा बरं अगोदर. म्हणून आता सारंग अगदी नानांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतोय. नाना आता इतके घाबरतात आणि रामराम असं करतात. सारंग आता दोन्ही हात घट्ट पकडतो आणि नानांना म्हणतो की नाना हे बघा, प्लीज माझं जरा थोडंसं ऐकून घ्या. अहो मीच तुमचा सारंग आहे आणि नाना हे बघा, तुमचा विश्वास माझ्यावर न बसणं हे साहजिकच आहे. अहो मी तुमचा सारंगच आहे आणि मी नाना जिवंत आहे आणि हे बघा आज मात्र तुमचा सारंग धडधाकट तुमच्या समोर उभा आहे. आणि हे बघा नाना, इतक्या दिवस मी तुमच्या समोर येत नव्हतो, तो सगळ्या एका प्लॅनचा भाग होता. तर नाना विचारतात की कसला प्लॅन. तेव्हा आता त्यांचा प्लॅन काय होता, जे काही घडलेलं आहे आतापर्यंतचं ते सर्व नानांना आता सारंग सांगत असतो आणि सारंगने आता नानांना आम्ही असा प्लॅन का केला याबद्दल समजवतात. ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी जानकी, ऋषिकेश आणि सारंग, सौमित्र यांनी जो काही प्लॅन केलेला आहे त्या प्लॅन बद्दल आता सारंग सर्व काही नानांना समजावतो. आणि त्यानंतर मात्र आमच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आता आम्ही सारंगची बॉडी सापडलेली आहे आणि तशी बॉडी सुद्धा अगदी तयार केली आणि हे सर्व ऐश्वर्या बरोबर खेळण्यासाठी, तिच्या प्लॅनचे 12 वाजण्यासाठी म्हणजे तिला धडा शिकवण्यासाठी हे सर्व केल्याचे आता तो नानांना सांगतो. तेव्हा आता नानांना हे सर्व सांगितल्यानंतर नानांच्या सर्व काही लक्षात येते. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा मुद्दाम चेहरा पाडून बसलेली असते.
ऐश्वर्या तेथे येते। ऐश्वर्या म्हणते की आई अहो तुम्ही अजून सुद्धा चेहरा पाडून बसलात का? अहो नाना परत येतील, कशाला इतकी काळजी करतात बरं? एकदा की त्यांचा राग शांत झाला ना ते घरी परत येतील। आई तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं। त्यावर तर सुमित्रा उठते आणि म्हणते की अगं टेन्शन घेऊ नको म्हणजे काय? अगं त्यांचा राग कसा आहे हे तुला माहिती नाही, परंतु मला माहिती आहे, मी त्यांना चांगलं ओळखते। तर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? आणि हे बघा आई अहो लग्न आहे घरामध्ये आणि तुम्ही सगळेजण जर असे दुःखी चेहरा करून राहिलात ना कसं चालेल बरं? आणि हे बघा आई मला नाही आवडणार। आणि हे बघा आई प्लीज प्लीज अहो हसा ना तुम्ही। आणि हे बघा ऋषिकेश तुम्ही तरी आईंना समजावून सांगा ना हो। आणि हे बघा ऋषिकेश अहो आपल्या लग्नामुळे इतरांचे चेहरे तर पडले असणार हे मी समजू शकते, पण आई तरी आता खुश असायला नको का? निदान तुम्ही तरी आईशी एकदा बोला। तर अवंतिकाला राग येतो। अवंतिका म्हणते की अगं निदान म्हणजे स्वतःच्या सुखाचा काय विचार करत असते, दुसऱ्यांचा सुद्धा आता विचार करत जा। आणि काय कर जरा तू मूर्ख आहेस का? फक्त स्वतःच्या सुखाचं पडलेलं असतं। तेव्हा आता लगेच आता ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की अगं मोठी माणसं बोलत असतात, तुझ्यासारख्या लहान माणसांनी तोंड खुपसून बोलायचं नसतं, कळत नाही का? तर अवंतिकाला खूप राग येतो। अवंतिका आता ऐश्वर्याला शांत राहायला सांगते। तर आजी लगेच आता ऐश्वर्याची बाजू घेते आणि सुमित्राला म्हणते की सुमित्रा अगं ही तुझी लहान सून आहे, जगातील आपल्याला सर्व काही कळत असते अशा भावात ती बोलत असते। त्यावर आता जानकी म्हणते की आजी तुम्ही असं काय करतात? इथे तर नाना हे घर सोडून चिडून निघून गेलेत आणि ह्या ऐश्वर्याला तिच्या आनंदाचं पडलेलं आहे, दुसऱ्याचं काही घेणे देणे नाही। आजी अहो तुम्हाला हे नाही दिसत का? हे तुम्हाला पटते का? त्यावर आता लगेच आजी ही जानकीला म्हणते की मला काय पटतं आणि काय पटत नाही हे तू मात्र मला शिकू नकोस। आणि मुख्य म्हणजे माझ्याशी बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? अगं नाना तर घरातून गेलेत आणि त्याऐवजी तू गेली असती तर फार बरं झालं असतं। तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो आणि ऋषिकेश म्हणतो की आजी तू काय बोलतेस? तर सुमित्रा सुद्धा म्हणते की आई अगं तू काय बोलतेस हे तुझं तुला कळते का? आणि तू मध्ये बोलूच नको। आजी काही ऐकून घ्यायला तयार नसते। आजी म्हणते की हे बघ सुमित्रा तू तिला जास्त डोक्यावर चढू नकोस, ऐश्वर्या जे काही बोलते ना तर ते बरोबर बोलते आणि ती काही वाईट वगैरे सांगते का? त्यावर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की आजी अहो बरं झालं तुम्ही आज घरात आहात, निदान तुम्ही तरी माझ्या बाजूने बोलतात, आणि जर तुम्ही माझ्यासोबत नसतात तर या प्रत्येकाने माझी गोष्ट उडून लावली असती। आणि हे बघा आजी अहो मला रडत कडत आयुष्य नाही जगायचं, त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला होता, म्हणून मी तुम्हाला सांगते की हे बघा अहो आज म्हणजे संगीत वगैरे आहे आणि उद्या लग्न आहेत, म्हणून आपण सगळेजण आनंदी राहूयात। आणि ऋषिकेश मला तुमच्या सोबत डान्स करायचा आहे, आणि हे बघा ऋषिकेश तुम्ही छान असे तयार राहा, त्यासाठी मी आपल्या दोघांचे सुद्धा ड्रेस चांगले डिझाईन केलेले आहेत, डिझाईन सुद्धा सिलेक्ट केलेले आहेत, फक्त मी सगळ्यांची सोय करून ठेवलेली आहे, फक्त सर्वांनी तयारी करून अगदी तयार राहायचं। फक्त मला इतकं सांगायचं आहे की आमच्या लग्नाला प्रेमाने आणि आनंदाने या, आणि चला तर आता आपण तयारीला लागूया। तर आजी लगेच हो हो करत असते आणि ऐश्वर्या खुश होऊन आता आज जायला निघते। अवंतिका सौमित्र ऋषिकेश आणि जानकी मात्र ह्या ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात। तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला खुणावते आणि ऋषिकेश जानकीकडे बघून हसतो। त्यानंतर आता इकडे नाना ही सारंगला बघून खूप खुश होतात, नानांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि घट्ट अशी मिठी ते सारंगला मारतात सारंग म्हणत। तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की नाना हे बघा मी तर खूप सगळ्यांशी चुकीचं वागलो, त्या ऐश्वर्याच्या नादी लागून मी तुमच्या सगळ्यांशी खूप असं वाईट वागलो, त्यामुळे खरंच नाना मी आज तुम्हाला सांगतो की मला माझ्या स्वतःची सुद्धा लाज वाटते। सारंग आता रडतच नानांसमोर हात जोडून माफी मागत असतो। त्यामुळे हे बघा नाना मी तुमच्या पाय पडतो, माफ करा। तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की हे बघ अरे तुला तर तुझी चूक कळली, तुला पश्चाताप होतोय यातच समज काही आले रे, आणि हे बघ अरे तू जिवंत आहे हे बघून मला खरंच किती आनंद झाला रे, ते कोणत्याही शब्दात मी तुला नाही सांगू शकत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जानकी आणि ऋषिकेशला साथ देतो। नाना म्हणतात की आता तुमचा प्लॅन आहे तो सगळं मला कळाला। तर सारंग म्हणतो की हो नाना तुम्हाला प्लॅन तर कळाला ना, मग उद्या त्याचा शेवट होणार आहे, म्हणजे हे बघा उद्या त्या ऐश्वर्याचं आणि ऋषिकेश दादाचं लग्न आहे, म्हणजे नाना अहो असं तिला वाटतं, आणि हेच बघा नाना उद्या त्याच प्रसंगी मात्र आम्ही त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार आहे। तर तेव्हा आता नाना म्हणतात की अरे मग मला कुठे सोडलं, अरे मी सुद्धा उद्या तुमच्या सगळ्यात सामील होणार आहे। तेव्हा आता दोघे हसतात आणि पुन्हा एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात। त्यानंतर आता हे सर्व झाल्यानंतर सारंग लगेच ऋषिकेशच्या मोबाईलवर मेसेज पाठवतो। ऋषिकेश आणि जानकी आपल्या रूममध्ये असतात।
तेव्हा असा ऋषिकेशचा चेहरा लगेच खुलतो। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी आपलं काम झालं, म्हणजे सारंगने नानांना कन्व्हिन्स तर केले। हे ऐकून आता जानकीला सुद्धा फार असा आनंद होतो। ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, आत्ताच सारंगचा मेसेज आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे नाना सुद्धा आपल्या नाटकात सहभागी झालेले आहे। तर जानकी म्हणते देवाचीच कृपा झाली, म्हणजे नानांचा गैरसमज तर दूर झाला। तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, आता ऐश्वर्याच्या बाजूने फक्त आता ती आजी आहे, आपण सगळेजण एकत्र आहोत आणि आता ह्या ऐश्वर्याला जर ते सांगितलं, त्या ऐश्वर्याला मात्र माघार तर घ्यावीच लागेल। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पण त्या अगोदर माझ्या आईला शोधणं हे खूप गरजेचं आहे, त्याशिवाय आपण एकत्र येऊन आणि एकजुटीने काही एक फायदा नाही होणार। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी, तुझं एकदम बरोबर आहे, कारण ती ऐश्वर्या आहे ना, ती आता नानांचा आता आपल्याला एकजुटीला आले म्हणून आता तिला काही फरक पडणार नाही। आता फक्त तुझ्या आईला शोधणं ही आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। त्यावर आता जानकी म्हणते आपण इतकं सर्व काही केले आणि जर आपल्याकडे वेळ फार कमी असेल तर, आणि हे बघा ना ऋषिकेश, हळद झाली, मेहंदी झाली आणि आज संगीत सुद्धा आहे आणि तसेच उद्या लग्न सुद्धा आहे आणि ते लग्न सुद्धा झाले तर। त्यावर आता ऋषिकेश जानकीला समजावतो, जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, असं कसं लग्न होईल, कारण जर आता आपल्याला तुझ्या आईला नाही शोधता आले आणि तरी सुद्धा आपण लग्नाच्या अगोदर ऐश्वर्याकडून हे वधून घेऊ की तिने तुझ्या आईला कुठे ठेवलेले आहे ते। जानकीच्या डोळ्यात पाणी असतं। जानकी आता ऋषिकेशला म्हणते की जर ऐश्वर्याने खरं नाही सांगितले तर मग आपण काय करणार आहोत, तिने जर हट्ट केला की लग्न झाल्यानंतरच ती माझ्या आईचा पत्ता सांगणार असे जर ती म्हणाली तर मग आपण काय करणार आहोत बरं ऋषिकेश। आणि हे बघा ऋषिकेश, मला त्याच गोष्टीची भीती वाटते, मी हे सर्व नाही सहन करू शकत, ऐश्वर्या माझ्यापासून तुम्हाला दूर घेऊन जाईल हे मी नाही सहन करू शकत। आणि ऋषिकेश आता जानकीचा हात धरतो आणि म्हणतो की जानकी, असं काही होणार नाही। जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, ती ऐश्वर्या आहे, मी तुमच्यापासून दूर तर राहू शकत नाही, परंतु मी तुम्हाला गमवू सुद्धा शकत नाही। त्यावर आता ऋषिकेश समजावतो। ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू जसा विचार करते तसं काही होणार नाही, अगं तूच मला म्हणत असते की माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा, मग जानकी मला सांग बरं, तूच जर होप सोडले तर कसं चालेल बरं, नको इतकं टेन्शन घेऊ, काही होणार नाही जानकी, अगं तू। तेव्हा आता जानकी आरशात बघून रडत असते, तर ऋषिकेश तिच्या मागून येतो आणि तिला मिठीत घेत तिचा हात धरतो। तिच्या हातावरील आता मेहंदीत काढणारे जे काही ऋषिकेशचं नाव आहे ते खूप छान असं रंगलेलं असतं। ऋषिकेश तिचा हात धरतो आणि ती मेहंदी बघून त्याला खूप असा आनंद होतो, तो जानकीकडे बघून हसतो। तेव्हा तो जानकीला म्हणत असतो की हे बघ जानकी, अगं आपलंच काय, अगं देवाच्या सुद्धा मनात नाही की हे लग्न व्हावं म्हणून, आणि जानकी अगं तुझा हात बघ, अगं बघ ना। तेव्हा जानकी आपल्या हाताकडे बघते। ऋषिकेश म्हणतो की बघ ना, अगं तुझी मेहंदी किती रंगलेली आहे ती। जानकीला फार असा आनंद होतो, आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत असतात आणि ती ऋषिकेशकडे अगदी डोळे भरून बघत असते। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या मिठीत येतात आणि खूप खुश होतात। त्यानंतर आता इकडे आजी ऐश्वर्याच्या रूम मध्ये असते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं गुंडी, मला हे बघ काय म्हणायचं आहे की अगं नानासाहेब तर आता निघून गेले, मग मला एक गोष्ट सांग बरं, हे लग्न तर पार पडेल ना ग। तेव्हा आता ऐश्वर्या आजीला म्हणते की आजी, असं काहीतरी अभद्र बोलू नका बरं, लग्न हे तर नीट पार पडेल आणि ऋषिकेशला शेवटी माझ्यासोबत लग्न तर करावंच लागेल, कारण ऋषिकेशकडे आणखीन कोणतंही असं ऑप्शन नाही। त्यावर आता आजी विचारते की अगं गुंडी, तू असं काय केलंस की ऋषिकेश लगेच तुझ्याबरोबर लग्नाला तयार झाला, कारण याच्यापूर्वी मात्र ऋषिकेश कधीही असं वागला नव्हता आणि आज चक्क तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला, हा प्रश्न आता आजीला पडतो। की अगं ऋषिकेश तर नानासाहेबांच्या विरोधात गेला आणि ह्या लग्नासाठी कसा तयार झाला बरं। तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की खरंच का, तर आजी म्हणते की अगं मला आठवते, कारण कॉलेजमध्ये असताना त्याचा आणि नानासाहेब या दोघांचा अजिबात पटत नव्हते, दोघाही बापा म्हणजे लेकाचं हे साप आणि मुंगसाचं वैर होतं, ते एकमेकांच्या नजरेला सुद्धा नजर देत नव्हते। तेव्हा मात्र आता आजी ही दोन आपले बोट आहे तर ते ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर धरते। तर आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो काय करतात तुम्ही, अहो माझ्या डोळ्यामध्ये बोटं जातील। तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, अगं जेव्हापासून ती जानकी आहे ना, ऋषिकेशच्या आयुष्यात आल्यापासून तिने काय अशी जादू केली माहिती नाही, पण तेव्हापासून मात्र नानासाहेब आणि ऋषिकेश यांच्यातील जे काही मतभेद आहेत तर ते मतभेद मिटलेत
आणि आज मात्र तो असं काय केलं की तो लगेच ज्याच्यामुळे हो म्हणाला. तेव्हा ऐश्वर्या सांगायला सुरुवात करणार तोच लगेच आता गुलाबदादा दरवाजा वाजवतात आणि आत येऊ का असं विचार. तेव्हा आता आजी लगेच गुलाबदादावर ओरडते आणि म्हणते की काय रे मेल्या, आतमध्ये काय कशाला आलास. तर गुलाबदादा सांगतात नानासाहेब आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना खाली बोलावलेलं आहे. तेव्हा आजी म्हणते की काय नानासाहेब आले आणि ऐश्वर्या ते बागेमध्ये फिरून आलेत की काय, ते तर आत्ताच घर सोडून गेले होते आणि परत कसे आले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी शांत व्हा, अगोदर खाली चला. म्हणून सगळेजण प्रत्येक जण खाली येतात. नाना आता तेथे येऊन बसलेले असतात. सर्वजण आता नानांजवळ उभे असतात. तर सुमित्रा म्हणते की अहो बरं झालं तुम्ही परत आलात आणि हे बघा अहो आम्ही तुम्हाला किती फोन केले होते परंतु तुम्ही एक सुद्धा फोन नाही उचलला. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना आणि नाना अहो तुम्हाला माहिती आहे का आम्हाला किती तुमची काळजी वाटली आणि तरी सुद्धा तुम्ही आता आम्हाला सोडून गेले होतात. तेव्हा आता लगेच नाना हे आता म्हणतात की हे बघ ऐश्वर्या आणि ऋषिकेश मला माफ करा बरं पोरांनो, माझी चूक झाली बरं. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की अरे बापरे, म्हणजे हे नेमकं मी काय ऐकते, हा म्हाताऱ्याला काय झालं असेल, हा म्हातारा इतका कसा बदलला असेल. तर आता नाना म्हणतात की हे बघा मी रागाने बाहेर निघून गेलो, मी नंतर विचार केला कारण सारंग तर ऐश्वर्याच्या आयुष्यातून निघून गेला आणि माझा एक मुलगा अगोदरच मी गमावून बसलो आणि आज जर मी तुमच्याशी भांडून निघून गेलो तर मी पुन्हा एकदा ऋषिकेश आणि सौमित्र ह्या दोघांना गमावून बसेल आणि हे सर्व मला नकोय. म्हणून नाना हे रडण्याचं नाटक करतात आणि ऐश्वर्याला बरोबर ते आता फसवतात कारण आता ह्या सगळ्यांचा हा प्लॅन झालेला असतो. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश अरे बाळा हे बघ तुला तुझ्या इच्छेने जे काही करायचे असेल ना ते तू कर, हे बघ परंतु तू तुझ्या बापाला दूर करू नकोस, मी तुझ्या समोर हात जोडतो. आता ऋषिकेश म्हणतो की नाना अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात. नाना म्हणतात की ऋषिकेश माझं चुकलं, या लग्नाला मी विरोध करत होतो परंतु एक गोष्ट लक्षात घे ऋषिकेश, आता ह्या लग्नाला माझा पाठिंबा आहे. नाना आता अगदी रडतच हे सर्व सांगायला सुरुवात करतात आणि हे बघ अरे ऋषिकेश शेवटी सारंगचं मूल आहे तर ते ह्या जगामध्ये येणार आहेत आणि हे बघ मीच त्याला आता आशीर्वाद द्यायला हवा आणि ऐश्वर्याला ते आता समोर बोलावतात. ऐश्वर्या तू पुढे ये. तेव्हा आता ऐश्वर्याला काही कळत नसतं की नाना असे का करतात. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघतात आणि सौमित्रा अवंतिका एकमेकांकडे बघून हसतात. तर आता जानकी सुमित्राच्या हातावर हात देऊन आता हे सर्व बघत असते कारण हा सगळ्यांचा एक प्लॅनचा भाग असतो. तेव्हा आता ऐश्वर्या पुढे येते आणि खाली मान घालून ती उभी असते. तर नाना तिला विचारतात की काय ग ऐश्वर्या काय झाले, माझ्या वागण्या आणि बोलण्याचा तुझ्यावर फरक पडला का आणि असा विचार तुझ्या मनात तर आला असेल आणि हे सर्व साहजिकच आहे, प्रश्न तर पडणार आणि तुझ्या मनात विचार तर येणारच. परंतु एक गोष्ट मी तुला खरी सांगू का, अगं भांडताना आपले जे काही विचार असतात आणि आपले जे काही म्हणणे असते तर बरोबर असते की चूक असते हे काही कळत नसते, पण जेव्हा शांतपणे आपण एकट्याने विचार करतो तेव्हा मात्र सारं काही पटते. आणि हे बघ जानकी आणि ऋषिकेश नवरा बायको असतेने आणि तेवढ्यात आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यांनी आता तो त्यांचा जो काही चाललेला संसार आहे तो संसार मात्र मोडून तुझ्याशी नव्याने लग्न करावं ते मला अजिबात पटलेलं नव्हतं आणि त्यात म्हणजे सारंग आपल्याला सोडून निघून गेले असताना आता ऋषिकेशचं लग्न तुझ्यासोबत लावून देणं हे माझ्यासाठी खूप असं कठीण निर्णय होता. सुरुवातीला मात्र समाज काय म्हणेल याचा विचार माझ्या म्हणजे मनामध्ये आला होता, त्यामध्ये मात्र मी तुझ्या पोटात जे काही निष्पाप जीव आहे त्याचा मी विचार नाही करू शकलो ग. तेव्हा आता ऐश्वर्या खाली मान घालून आपल्या पोटाला हात लावते. अगं या सर्वाचा विचार केल्यानंतर आता माझ्या मनात आले की तू जे काही मागते त्यात काय चुकीचं आहे बरं. आणि हे बघ ऐश्वर्या अगं एक आई म्हणून तू जे काही विचार केलास ना ते योग्य आहेस आणि हे बघ ऐश्वर्या जे काही मी बोलून गेलो त्याबद्दल खरंच मला माफ कर आणि हे बघ बेटा मला माफ कर, तुझ्या आणि ऋषिकेशच्या पाठीशी माझे खूप काही आशीर्वाद आहे. त्यावर आता सुमित्रा म्हणते की बरं झालं एका दृष्टीने अहो तुमचा या लग्नासाठी पाठिंबा तर मिळाला तर त्यामुळे आपल्याला तयारीला लागावी लागेल. तर आता आजीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आजी आता विचार करते की हा असला कसा चमत्कार झाला कारण एक वेळेस आता यांचा पाठिंबा नव्हता, विरोध होता आणि आज चक्क पाठिंबा दिला, म्हणजे आता त्यांची वाणी एकदम अशी साखरेसारखी गोड कशी झाली असेल बरं. तेव्हा आता लगेच सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणते की बाळा जा बरं तू तयार हो. तेव्हा आता ऐश्वर्या थोडीशी विचार करतच आतमध्ये जात असते कारण नाना इतके कसे बदलू शकतात याचा तिला जरा संशय आलेला असतो. तेव्हा आता सर्वजण आता खाली मान घालून एकमेकांकडे बघून हसत असतात. जानकी आणि ऋषिकेश लगेच एकमेकांना डणस करतात आणि एकमेकांकडे खुशून हसतात कारण त्यांचा प्लॅन बरोबर
सक्सेस त्यांच्या प्लॅनप्रमाणे सुरू असतो। त्यानंतर आता इकडे लताबाईला या घरातून म्हणजे या रूममधून बाहेर कसं पडायचं, ह्या गुंडांच्या तावडीतून आपली सुटका कशी करायची यासाठी ते एऱ्याझाऱ्या मारत विचार करत असते। तेवढ्यात तिथे माया येते। माया म्हणते की अहो तुम्ही असं एऱ्याझाऱ्या कुठपर्यंत मारतान आणि पाय दुखून जातील। तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं दुखून दे, कारण अगं ह्या रूममध्ये असं राहून जीव कोंडून मरण्यापेक्षा भीतीने मेलेलं बरं। माया म्हणते की अहो असं का बोलतात, तर आता लताबाई म्हणते की अगं माझा धीर एकदम खचत चाललेला आहे आणि हे बघ माया, अगं फार दिवस मला इथे राहून नाही चालणार। मला असं वाटतं की माझ्या मुलीला माझी गरज आहे ग, परंतु हे बघ ना माया, अगं मी तेथे पोहोचू शकत नाही ग। अगं तिचा विचार सारखा माझ्या मनामध्ये येतो आणि त्या विचाराने माझ्या मनातील अस्वस्थता आहे ना ती वाढतच चाललेली आहे। त्यावर आता माया म्हणते की अहो सगळे प्रयत्न करून झालेले आहेत काकू, परंतु लताबाई म्हणते की काहीतरी उपाय तर असेल ना या घरातून बाहेर पडण्यासाठी। तर माया म्हणते की काकू अहो तुम्ही आता घराला आग लावणार आहात का, आणि हे बघा काकू फार विचार करू नका, जर आपल्याला काही सुचले तर आपण ते नक्की करू, परंतु इतक्या लवकर तुम्ही असं बेचैन होऊ नका। आणि तोपर्यंत मी एक काम करते, तुम्हाला आवडतो तसा गरम गरम चहा मी तुमच्यासाठी तयार करते, आलेच असे बोलून माया आत जाते। तेव्हा आता लताबाईला तो क्षण म्हणजे माया जो काही बोललेले आहे की घराला आग लावण्याचा, त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि ती नानांच्याच आता बोलण्याचा विचार करत असते। तेव्हा मात्र आता ती लगेच आता त्या मास्क मॅनला फोन करते आणि आता म्हणते की हे बघा ऍक्च्युली माझ्या घरामध्ये गडबड झाली म्हणून मी तुम्हाला फोन केला। तेव्हा आता तो मास्क मॅन आहे तर तो विचारतो की काय झाले, तर ऐश्वर्या सांगते की माझे सासरे नानासाहेब रणदिवे यांना अगोदर हे लग्न मान्य नव्हते, त्यांनी लग्नासाठी नकार दिला होता, म्हणजे घरामध्ये भांडणं झालीत, आरडा ओरड झाली आणि ते रागाने घर सोडून सुद्धा निघून गेले होते आणि आता अचानक ते घरामध्ये परत आले आणि हे असे वागले। आता इतकं मायेने ते बोलतात, या लग्नासाठी त्यांनी परमिशन दिली, म्हणजे नक्की मला हे सर्व अगदी संशयास्पद वाटते। मी तुम्हाला नक्की हे सांगते की तुम्ही या गोष्टीचा शोध लावता का, की नक्की ह्या सर्वांचं काय सुरू आहे। तेव्हा आता लगेच मास्कमॅन म्हणत असतो की तुझ्या हातचा खालचा मी नोकर आहेत का, तुम्हाला नोकर समजलंस का, अगं तू लग्न कर किंवा काही कर, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही, नाहीतर कुणाचा जीव घे, मला काही घेणे नाही, मला फक्त प्रॉपर्टी पेपर्स मिळायला हवे, बाकी मला कशातही इंटरेस्ट नाही, आणि चल फोन ठेव। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो ऐकून घ्या। तेव्हा तो मास्कमॅन लगेच फोन कट करतो। ऐश्वर्याला खूप राग येतो। ऐश्वर्या म्हणते की खरंच किती उद्धट माणूस आहे, व्यवस्थित बोलत सुद्धा नाही। बरं ठीक आहे, एकदा की मला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळून दे, मी नाही ते पेपर तुझ्या तोंडावर फेकले आणि पैसे मी माझ्या हातात घेतले तर मग या माणसाकडे मी चांगलंच बघते, मी नाही याचा मास्क आणि माज उतरवला तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नाना मात्र आता म्हणत असतं की ती धूर्त ऐश्वर्या आहे ना ती सगळं काही सत्य सांगेल हे मला नाही वाटत। तेव्हा आता सुमित्रा सुद्धा तेथेच असते आणि जानकी ऋषिकेश सुद्धा, तर ऋषिकेश आता ऐकत असतो, तर जानकी म्हणते की हे बघा ऐश्वर्याला सर्व काही खरं तर सांगावंच लागेल। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला फसवण्यासाठी संगीताच्या कार्यक्रमामध्ये यांनी एक प्लॅन केलेला असतो। ऋषिकेश आणि ऐश्वर्या स्टेजवर तेथे बसलेले असतात। आता जानकी सौमित्र अवंतिका डान्स करत असतात। तेव्हा मात्र आता सारंग समोरून येतो। आता इतकं तिला घाबरवतात म्हणजे सारंग अगदी जखमा वगैरे करून तिच्या शेजारी येऊन बसलेला असतो आणि आता जानकी डान्स करत गुन्ह्याला माफी नाही हे गाणं म्हणत असते आणि त्यावर डान्स करत असते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या जेव्हा सारंगला बघते, सारंगला बघून तिला आता इतका धक्का बसतो, ती खूप घाबरते आणि जोरात नाही असं ओरडते। सारंगचं भूत आले की काय असे तिला भीती वाटत असते आणि आता सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला असतो आणि ऐश्वर्याला पूर्णपणे घाबरून ऐश्वर्या आता सारंगला बघून बेशुद्ध पडते। तेव्हा आता ऐश्वर्या बेशुद्ध पडल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या शेजारी येतात आणि सगळेजण ऐश्वर्याकडे बघत असतात। आता हा सगळ्यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो आणि शेवटी ऐश्वर्या बेशुद्ध होऊन सारंग सुद्धा आता समोर आलेला असतो। सगळेजण हसून ऐश्वर्याकडे पाहत असतात। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद। आई आणि बाळ दोघंही वाचले नाही पाहिजे।